वाघोली येथे राज्य मराठी पत्रकार परिषदेची वार्षिक आढावा बैठक दिनदर्शिका 2026 नियोजन नवनियुक्त पदाधिकारी सदस्य निवड समारंभ नुकताच संपन्न झालाय। पत्रकारांनी या कार्यक्रमाला चांगलाच प्रतिसाद दिलाय। पत्रकारांच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेले पत्रकार संरक्षण कायद्याचे नोटिफिकेशन राज्य शासनाला लवकरात लवकर काढावं या मागणीसाठी तसेच पुणे विभागाच्या वतीने वार्षिक आढावा बैठक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी राज्य मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष प्रवीण शिंदे, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विजयराव लोखंडे, पुणे विभागाचे अध्यक्ष नितीन करडे, पुणे जिल्हाध्यक्ष सचिन माथेबोड यासह पत्रकार परिषदेचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघटना कशासाठी आहे, काय कशासाठी करावी, पत्रकारितेत काम करत असताना जे अनुभव आपल्याला येतात त्या अनुभवाच्या अनुषंगाने ज्या वेळेस आपल्याला वाईट परिस्थिती निर्माण होत असते त्यावेळेस आपल्याला ते आपल्या पाठीशी कुठे उभा असतात आणि म्हणून त्यासाठी ही मूळ संकल्पना करून ही संघटनेचं निर्मिती झालेली आहे। गेल्या 20 वर्षापासून राज्य मराठी पत्रकार परिषद ही काम करत आहे आणि राज्य मराठी पत्रकार परिषद ही रजिस्टर्ड आहे। त्यामुळे याचं पूर्ण सगळं ऑडिटिंग, दरवर्षी होणारं सदस्य संख्या, या सगळ्या गोष्टीचं आपण व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं मेंटेन करतो। 28 अमरावती जिल्ह्यात सुरुवात झाली ना, ती आपण बुलढाणा विदर्भाचा आहे, त्यानंतर सोलापूर, गडचिरोली पासून तर इकडं महाराष्ट्रात आपलं मराठवाड्यात येत असताना हिंगोली, परभणी, लातूर जिल्ह्यात काम करतात। यापुढे आता चोख कार्यक्रम यापुढे होणार आहे आपला। या ठिकाणी मी यापुढे पुन्हा एकदा लक्ष घालणार आहे, कारण काय होते मला वाटत होते आपण जबाबदारी आपल्या पदाधिकाऱ्यांना देऊन ती पदाधिकारी यापुढे मी सांगतो प्रत्येक तालुक्यात 3 महिन्याला तालुका अध्यक्षांनी ती जबाबदारी घ्यायची। जर ती बैठक लागली नाही तर त्या ठिकाणी त्यांचा आढावा, वार्षिक आढावा आम्ही घेणार आहोत। प्रत्येक तालुक्यात ती बैठक पूर्ण झाली पाहिजे। ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।